जेव्हा आपण कमबॅक करायचा असतो ना तेव्हा दोन अप्रोचेस असतात. बॅटमॅनचा ब्रश घेतलेला मी. या माशाचं नाव आहे वाम. व्लॉग 19. बघा, एक गोष्ट मी आत्ताच क्लिअर करतो. तुम्हाला वाटत असेल की 2-2, 3-3 दिवसाचे व्लॉग येत आहेत, याचा अर्थ डेली व्लॉग्स बंद झालेत आणि जस्ट व्लॉग्स येणार आहेत. असं काहीच नाही आहे. ओके, व्लॉग्स डेलीच टाकायचे आहेत. फक्त जो आपला पीसीचा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे थोडं वर खाली चालू आहे, जे की सॉल्व्ह होईल लवकरच. पण आत्ता आपण काय करतोय? आत्ता आपण करतोय वर्कआउट. 2 आठवडे जसं की तुम्हाला माहिती आहे वर्कआउट झालेला नाही आहे. काल मंडे होता, कालसुद्धा वर्कआउट झालेला नाही आहे, बट आज होण्याची गरज आहे. अच्छा, पण एक गोष्ट सांगायची आहे की काल 15,000 स्टेप्स झालेत आणि पॉसिबली सेकंड वर्कआउटसुद्धा होईल. बघूया होतोय की नाही, तुम्हाला पुढे कळेलच. फक्त प्रॉब्लेम काय माहिती आहे का, की हे जे रेसिस्टन्स बँड्स आहेत हे खूप भारी आहेत, पण बराच टाईम वापरले नाही आहेत, त्यामुळे तुटू शकतात कधी, याची भीती आहे. इकडे असं तुम्हाला दिसलं असेल थोडं, त्यानं असं लटकून ठेवलेलं ना, त्यामुळे झालं आहे. आपण आज काय करणार आहोत? आर्म्स मारणार आहोत. कारण जेव्हा आपण कमबॅक करायचा असतो ना तेव्हा 2 अप्रोचेस असतात. एक, आपण करू शकतो मोस्ट डिफिकल्ट टास्क, जसं की जर जिमला मला लेग्स मारायला आवडतात, पण जेव्हा मी बऱ्याच टायमानंतर जिमला जातो तेव्हा मी लेग्स मारत नाही, कारण ते तर मला आवडतातच. मी ते मारतो जे की मला आवडत नाही, जे की युजली होऊन जातं चेस्ट. पण ते ना डिमोटिवेटिंग होऊ शकतं, कारण तुम्ही स्वतःहून स्ट्रगल करताय ऑलरेडी स्वतःला पुश करायला त्या इझिएस्ट टास्कसाठी, विच इज गोइंग टू द जिम. त्यामुळे इट्स बेटर की तुम्ही असा टास्क करावा, म्हणजेच या एक्झाम्पलमध्ये वर्कआउट त्या बॉडी पार्टचा करावा ज्याचा करायला मजा येते. मी करणार आहे आर्म्स, कारण कितीही काही झालं तरी आर्म्सचा वर्कआउट करायला प्रत्येक मुलाला मजा येतेच. रेसिस्टन्स बँड्सचं कसं असतं माहिती आहे का, जेवढा रेसिस्टन्स हा कमी असतो ना, आता बघा इथून तर झिरोच आहे, इथून स्लाईट फील होतो आहे, सो दिस फील्स वे लायटर. पण समजा मी एंडला पकडलं, इथून रेसिस्टन्स चालू होते, इथे खूप जास्त होतो. सो असं आपण मॅनिप्युलेट करू शकतो. युजली मी वॉर्मअप करत नाही. आय बिलीव्ह की वॉर्मअप खास वेगळ्या एक्सरसाइजेसचं करायची गरज नाही. जसं की बरेच जण चेस्टच्या दिवशी पुशअप्स मारतात, किंवा लेग्सच्या दिवशी बॉडी वेट स्क्वॉट्स, किंवा मग बॅकच्या दिवशी पुलअप्स. सी, दॅट इज फाईन. बट तुम्हाला जर वॉर्मअप करायचंच आहे आणि जर पहिली एक्सरसाइज तुम्ही बॅकच्या दिवशी कुठलाही फुल करणार असेल, जसं की मी टी बार रो मारतो, तर वाय नॉट डू अ वॉर्मअप सेट ऑफ दॅट एक्सरसाइज. जर बायसेप्स मारणार आहात तर एक लायटर वेट घ्या. हे सेम तसंच आहे जसं तुम्ही स्क्वॉट्स मारताना पहिले बॉडी वेट, मग एम्प्टी बार, मग लाईट वेट आणि मग मेन सेट. सिमिलरली त्या एक्सरसाइजचा तो वॉर्मअप सेट करू शकता, जेणेकरून तुमचं न्यूरल वॉर्मअप होऊन जाईल. तुम्ही ब्रेनला सांगाल की आपण असं वर्कआउट करणार आहोत, तुझे मसल्स ते रेडी होतील. प्लस जॉईंटसुद्धा वॉर्मअप होणारच आहेत त्या एक्सरसाइजमध्ये. There is nothing wrong in doing push-ups, in doing pull-ups, or even doing body weight squats. But why to do it if there is a better option? This is a better option कारण तुम्ही त्या स्पेसिफिक एक्सरसाइज, जी एक्सरसाइज तुम्ही मारणार आहात त्यासाठी वॉर्मअप करताय. सो त्या एक्सरसाइजमध्ये परफॉर्मन्ससुद्धा वाढायचे चान्स जास्त आहे. आता बाहेर पडायच्या अगोदर विचार केला की तोंड धु, इकडे काय प्रॉब्लेम आहे ऑफिसला. एक ब्रश होता तो मी टाकून दिला कारण तो खूप खराब झालेला. तर मग सकाळी तर मी बोटानेच केला. आता मी चहा मागवलेला, चहा प्यायलो आणि अराउंड एक पाव किलो ढोकळा खाल्ला, कारण काहीतरी पोटात पाहिजे जिमला जायच्या अगोदर. तर मग माझ्या लक्षात आलं की जेव्हा डीमार्टला गेलेलो तेव्हा एक गोष्ट घेतलेली, बॅटमॅनचा ब्रश घेतलेला मी. त्याचा आता आपण वापर करणार आहोत. बॅटमॅनचा ब्रश घेतला, बोला ऑफिसला ब्रश नाही, एक नंबर फॉर चिल्ड्रन विथ बोथ बेबी अँड अडल्ट टीथ. मी लहानच आहे मनाने,
काय आहे, मी ना सॉफ्ट ब्रशच वापरतो नेहमी आणि हा सॉफ्टच आहे आणि हा बॅटमॅन आहे ना बॅटमॅन. मग चालेल मला. प्रो स्टिकर पण भेटला यार. आता बघा बॅटमॅनचा स्टिकर पण भेटला यार. एकच नंबर यार. चिकटवतो नंतर पीसीला चिकटवतो. आता काय आपण आतमध्ये आल्या ती बाहेर गेली असेल तर माहित नाही. तेच होऊ शकतं, बाकी काय एक्सप्लेनेशन नाही. त्यात शिरला असेल तर सांगता येत नाही. ते कवर बिवर आहे ना, त्याच्याशी कवर काढलेलं तुम्ही. हा कवर काढलेला वरती आहे तो. खिडकी खोललीस काय तू? काय बोलतेस? उघडू काय मी? पटकन आली तर मला पाळायला जागा नाही. गेली ती कुठेतरी. तिथंच आहे. एकदा तर असं आलेलो मी, असं आलो आणि हा दरवाजा उघडाच होता आणि बघितलं तर इथंच उभी होती आणि माझ्याकडे बघत होती. जवळ आलं ना, बोलो काहीतरी करायला पाहिजे. जवळ आलो तर ती गेली आतमध्ये. त्याच्यानंतर मला वॉर्डरोब मध्ये एकावर एक दिसलेली ती वॉर्डरोब मध्ये दिसलेली. ह्याच्या पाठी एकदा होती. वॉर्डरोब मध्ये शिजायला दिलं जागच नाही मोठ्या पाणीला. पण कुठं जाते माहितीये का? इथं जाते, इथून वर. इथून यायच्यात आपण इथंच. इथे अशी एकावर एक होते दोन. मला वाटलेलं आहे त्यापेक्षा बराच चांगला आहे. 226 ओनली. जास्त यायला पाहिजे. कसं आहे, तुम्हाला हवी असेल लिंक तर कमेंट करा किंवा एक काम करतो, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देतो, तिथून तुम्ही परचेस करू शकता. $200चा बोनलेस चिकन, एक अख्खा ट्रे. 2 दिवसाची सोय तर झालेली आहे चिकनची. अंडे जास्त. असं कोण पाठवतं? पिशवी बाहेर चिकटवले वाटतं. कुकिंगचं तुझं यूट्यूब चॅनल काढू ना, त्यात काय. चांगले रेसिपी बनवणार असतील तर काढू. चांगले बनवतेस की नाही आता तुझं तुला माहीत. चांगले बनवणार असतील तर काढू. मी खातो, मी बळजबरी खातो. मी डाएटवाला माणूस आहे. मला काय बिनाचं म्हणजे असं मीठ जास्त असेल, हे असेल, वेगळं काय असेल तरी मला काय चालतं. मला काय गिळायचं. कोलबे ना या हे काहीतरी झाली नाही. या माशाचं नाव आहे वाम. खरं? हा वाम आहे. हे या कोलब्या आहेत आणि हे पाण्यात असलेल्या कोलब्या म्हणजे ते पापलेट होतात. पाण्यात टाक. आता कोलबी झाली. पाण्यात टाक. आता पापलेट झालं. ही स्कीम असतो. हा चिकन म्हणजे जी रेसिपी आहे ती मी जवळपास 1 वर्षाने खातो. पण याची रेसिपी ना मी 4 वर्षा अगोदर याच चॅनलवर टाकलेली. मी वर तुम्हाला इथे कुठेतरी या किंवा या साईडला तुम्हाला दिसेल. ती रेसिपी बघा, 1 नंबर आहे. अशी पहिली चिकनची रेसिपी आहे मी बनवलेली ज्यामध्ये मी फक्त चिकन खाऊ शकतो. मला सोबत कुठल्याही राईसची किंवा कुठल्याही चपातीची गरज नाही. इनफॅक्ट या चटणीची पण गरज नाही, म्हणून ती फक्त घेऊन ठेवलं. जर गरज लागलीच तर थोडीशी घेईन, ती पुदिना खोबरा ती चटणी. पण विदाऊट ही एकच चिकन रेसिपी आहे जी मी एकदम फ्रीली खाऊ शकतो. सो तुम्ही सुद्धा ही ट्राय करा नक्कीच.
अर्धा हवा एवढा आवाज राहील.